इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे, इन्शुरन्सही घेतलाय, पण इमर्जन्सी फंड तयार केलाय का नाही? मग हे तुमच्यासाठी. 2023च्या एका रिसर्चनुसार भारतात जवळपास 75% लोकांकडे इमर्जन्सी फंड नाहीये. म्हणजे अशा अचानक येणाऱ्या परिस्थितींसाठी ते फायनान्शियली तयार नाही आहेत. इमर्जन्सी फंड म्हणजे काय? तर कुठल्याही अचानक घडलेल्या प्रसंगात ताबडतोब वापरता येणारे पैसे, जसे की एखादी मेडिकल इमर्जन्सी, जॉब लॉस, कार ब्रेकडाऊन, लीगल इश्यूज, पर्सनल प्रॉब्लेम्स किंवा घरात अचानक निघालेलं रिपेअर वर्कही. आता हा इमर्जन्सी फंड असावा तरी किती? साधारणतः हा फंड 3 ते 6 महिन्याचा घर खर्च इतका असावा. आता या खर्चामध्ये नक्की काय येतं? रेंट, इलेक्ट्रिसिटी बिल, इंटरनेट बिल, किराणा, बेसिकली सगळे इसेन्शियल खर्च. उदाहरणार्थ, जर तुमचा महिन्याचा खर्च 25,000 इतका असेल तर तुमचा इमर्जन्सी फंड किमान 75,000 ते 1.5 लाख इतका असावा. आजच तुमचा इमर्जन्सी फंड तयार करायला सुरुवात करा. आणि हो, नक्की हा फंड कसा तयार करायचा आणि त्याचे पैसे कुठे गुंतवायचे यासाठी स्टे ट्यून्ड फॉर आवर नेक्स्ट एपिसोड.